आज 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 असा एक विषय झाला. बायावाने का जेवणाचे डबे हे बांबूला अडकून ठेवलेलं होतं वरी. आणि खुरपत होत्या दोडके दोडके खुरपा बसल्यावर मी तिकडे टमाटे बांधाय होतो खाली. एक दोघी जणी एक स्टीलचा डबा असतो का, त्या डब्यात 2 चपात्या आणल्या होत्या म्हणते, आणि अंड्याची चटणी. आज गुरुवारचं मग अंड्याची चटणी आणलेली. म्हण गेला असेल कुत्र्याला वास. आणि कुत्रं कसं आहे माझ्यापेक्षा, असं जर उरी पाय केलं 2 पायावर, माझ्यापेक्षा भलतं मोठं आहे बरं का. मग एक आजोबा पिठलं आणलेलं होतं, पिशवीच खाली वळली कुत्र्याने. ह्यांना सकाळी 10 वाजता जेवण करा म्हणल्यावर नग मालकीन आल्यावर जेवण करू. मालकीने नादात कुत्र्यानं भरलं आपलं, गप्पा 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 मारलं मिठी. मग कुत्रं जाऊन बसलं उसात. ह्या उसात बसलं होतं कुत्रं उसात बसल्यावर आलं. चला म्हणलं जेवाय आता, मालकीन आली म्हणलं. नेला त्यांना उसात. उसाकडे तिकडे डब्यापाशी कोपऱ्यावर होतं त्या तिथं खाली. मग तिथं पिशवी खाली बघितली, कार्प फिरप समजा उचकल्याला कुत्र्यानं. जाममध्ये बेत झाला. मग कुत्र्यानं सटकून मारलं. 2-3 भाकऱ्या, 2-2.5 चपात्या, पट्ट्यानं अंड्या चटणी संग राईट बेतच जावं लागेल. मग काय आजोबा गेले की आजोबाला पिशवी बघितले, हाय असंच गप तोंड करून डोळे मिटून आला पुढं. मला काय झाला दादा, डबा कसं काय नाही. दादा म्हणते ती काय करावं, भूकच नाही म्हणलं दादाने. भूक नाही असं म्हणलं, भूक नाही कसं काय भूक नाही. दादा म्हणते ती काय करावं बालू, कुत्र्यानं केला म्हणलं आपलं कार्यक्रम. काय झालं, राईटच कुत्रं संपवलं म्हणलं. इथं होतं मी त्या तिथे टमाटे बांधत होतो. कुत्र्यानं खाल्लं की म्हणलं. आणि जरा मस्त मध्ये थंड वातावरण, पावसाचं रिमझिम एक 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 थेंबा पडायलेत म्हणा. लय मोठं काय नाही पडल्याला, पण ह्या चिखलाचं रान हा नदी काठचं, त्याच्यामुळं चिखल जरा भलतं लागतं पायाला. चला म्हणलं आता बसला खायला. आम्ही माझा डबा होता, आणि एक आजी आहे. आजी म्हणतो मी, नावं दिलेलं आहे त्यांना. 1 नंबर आजी, 2 नंबर आजी, 3 नंबर असं म्हणतो ना मी त्यांना कंटिन्यू. मग ती म्हणायला लागलं काय करावं आता. चला म्हणलं धावता बघू तरी या. गेला तिकडं. हे असं मस्त मध्ये समजा लोकेशन लई तैड बरं का. नंतर चौकडनं सोयाबीन आता काढाय आली म्हणावं. पलीकडं घास लावलेला आहे, इकडं ऊस आहे. ह्या ऊसाच्या पलीकडनं कारले आहेत. कारले परत तिकडं आणखी टमाटे आहेत वरी, त्या तिथं नारळ आहे ते. मग त्यांना सांगितलं बसले जेवा मस्त मध्ये. एक 3 नंबरची आजी आहे, त्या आजीनं काढली गप्पा मस्त मध्ये. तसल्या डब्यात ठेवलं होतं म्हणून डबा फोडून कुत्र्यानं खाल्ला होता. मग कुत्रा किती हे असेल भुकाळलेलं. लय जाम खातंय कुत्रं. काळी भंगारी हित गेली कुत्रे येते. असं जर केलं का माझे हात पुरत नाहीत बरं का. त्याच्या काठीपेक्षा उंच पाय जाते त्यांची. मोठी पातळ सडक कुत्रे आहे ते. बोलता त्या आजोबानं काय केलं, त्यांचं दात पडलेला आहे. पिठलं घेतलं असं हातावर, डबा घेतला की त्यानं सुरकायला लागलं त्यातनं. असं चहा प्यायला आणि पिठलं प्यायला लागलं की ते. आईला म्हणलं असलं कसलं पिठलं बनवलं. आजी म्हणल्या काय करा, म्हाताऱ्याला दात नाही ती कुठं चावून तरी खात्या. करा वरपून द्या, वरपूत येते म्हणलं. वरपू द्या म्हणलं आजी. असं म्हणल्यावर चला आता काम करावं लागेल मित्रांनो. नसतं खूप काय बोलायचंय तुम्हाला. पुढं असं रोज एक आता चालू केली, सुरुवात केली. दमादमान होईल जसं सवय पडेल. आणि मेन मुद्दा म्हणजे आपल्याला वाचायला येत नाही, तेवढंच थोडंफार तोंडानं बोलल्याला ती टाईप होतंय. तेवढंच टायटल फिटल टाकायचं आणि आपलं कामधंदा बघायचं मस्त मध्ये. लय मोठी स्टोरी आहे आपली, तुम्हाला सौरीने एक व्हिडिओमध्ये सांगित जाईल. आवडला असेल तर सबस्क्राईब करूनच जावा. स्किप करून जाण्यापेक्षा सबस्क्राईब करून जावा.